हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो धरी, बद्धास हो धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. राजोवाच कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञां चोभय वंश्यानां चरितं परमाद्भुतं. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे परीक्षित राजा म्हणतात, अहो शुकाचार्य महाराज, कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययोः. तुम्ही चंद्रवंश आणि सूर्यवंश यांचा सगळा वंश अत्यंत विस्तारपूर्वक सांगितला. त्यातले राजे सांगितले, अद्भुत चरित्र सांगितले. आणि याच चंद्रवंशामध्ये भगवान गोपाल कृष्ण अवतीर्ण झाले. हे पूर्ण पुरुष परिपूर्ण रूपाने, पूर्णावतार या रूपाने अवतीर्ण झाले. अवतीर्य यदुर्वंशे भगवान भूतभावना कृतवान्यानि विश्वात्मा तानि नोवद विस्तरात. ज्या भगवंतानी या ठिकाणी पूर्णावतार धारण करून लीला केली, क्रीडा केली, हजारो राक्षसांचा वध केला, ज्या भगवंतानी माझं रक्षण केलं गर्भामध्ये, ज्या भगवंतानी अहो पांडवांना जय प्राप्त करून दिला, एवढा कौरव सैन्य सागर असताना मोठमोठे तिमिंगिल जसे मासे मोठमोठे, मगरी सुसरी ज्याप्रमाणे समुद्रात असतात, त्याप्रमाणे या कौरवाच्या सैन्य सागरामध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण यासारखे महावीर असताना त्यांच्याबरोबर युद्ध करून अर्जुनाला जय प्राप्त करून दिला, पांडवांना जय प्राप्त करून दिला. तेव्हा अशा भगवंताची ही लीला चरित्र आम्हाला सांगा. आणि या भगवंतानी गोकुळामध्ये लीला केल्या, मथुरेमध्ये अवतार धारण केला देवकीच्या पोटी. आणि मग मथुरेतून ते गोकुळात का गेले, त्याचप्रमाणे देवकीचा 7वा गर्भ हा शेषनारायण बलरामाचा असताना तो रोहिणीच्या उदरामध्ये का बरं टाकला. आणि एकूणच भगवंताचं जे अलौकिक चरित्र आहे ते आम्हाला सांगा. आणि अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित केल्यानंतर शुकाचार्य सांगतात. आता आजपासून आपण दशमस्कंधाला प्रारंभ करत आहोत. दशमस्कंध म्हणजे श्रीमद भागवत हे भगवंताची मूर्ती आहे असं वर्णन केलेलं आहे. श्रीमद भागवत म्हणजे भगवंताचं हे स्वरूप आहे, स्वरूप. प्रत्येक स्कंध म्हणजे भगवंताचे एक एक अवयव आहे. आणि संपूर्ण समग्र सगुण मूर्ती, कारण भगवंतानी स्वतः सांगितलंय की मी जरी निजधामाला चाललेलो असलो तरी भागवत रूपाने मी या ठिकाणी आहेच आहे. म्हणून भागवत आपण म्हणतो ना की ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण, हा ग्रंथ नाहीये, हे गोपाल कृष्ण याचं स्वतः प्रत्यक्ष अक्षरमय रूप म्हणजे भागवत आहे. आणि या भागवत ग्रंथामध्ये 10व्या स्कंदाचं, दशमस्कंदाचं काय महत्व आहे ते म्हणतात दशम स्कंध हा दर्शन आहे भगवंताचं, दात आहेत, दात. भगवंताचे दात जसे मोहमयी माईक आहे, मायामय आहेत, तसे दर्शन उच्चते असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे हा दशमस्कंध म्हणजे दर्शन आहे. आणि 11 स्कंध म्हणजे भगवंताचं मन आहे, मन. कारण 11वं मन असतं, 11वं इंद्रिय मन आहे, त्यामुळं 11वं मन. म्हणून दशम आणि 11 हे दोन्ही स्कंध यामध्ये फार महत्वाचे. दशमस्कंधामध्ये भगवंताचं सगळं लीला चरित्र आलेलं आहे, सगुण रूपाचं वर्णन आहे. अत्यंत अलौकिक अशा प्रकारचे लीला भगवंतांनी केलेल्या आहेत, त्याचं वर्णन आहे.
आणि एकादश स्कंधामध्ये तत्वज्ञान आहे. भक्ती म्हणजे काय, योग म्हणजे काय, त्याचप्रमाणे मोक्ष कशाला म्हणायचं, नरक कशाला म्हणायचं, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या माणसाच्या प्रवृत्ती कशा आहेत या संबंधीचं तत्वज्ञानाचं विवरण एकादश स्कंधामध्ये उद्धवाला सांगण्याच्या निमित्ताने हे वर्णन केलेलं आहे. असो, 10 आणि 11 हे 2 स्कंध. आता इथून आपल्याला या 2 स्कंधामध्ये भगवंताच्या लीला चरित्राचं आणि तत्वज्ञानाचं अवलोकन करायचं. 10वा जो स्कंध आहे, दशम स्कंध आहे, त्यामध्ये सगुण लीला चरित्र आलेलं आहे, बाल लीला चरित्र. आणि हे सगळ्यांनाच आकर्षित करणार आहे. अहो, संत महंत सुद्धा, मोठमोठे संत, ज्ञानेश्वर असो, तुकाराम असो, नामदेव असो, हे सगळे संत भगवंताच्या बालचरित्रामध्ये तल्लीन झाले. प्रत्येकाने बालक्रीडा गायलेली आहे, नाथांनी बालक्रीडा गायली. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली असो, संत नामदेव महाराज असो, नाथ महाराज असो, या सर्वांनी बालक्रीडा गायलेली आहे. का बरं? अहो, बालचरित्र सगळ्यांनाच आवडते. आणि म्हणून आज आपण प्रत्येक लहान मुलगा म्हणजे गोपालकृष्ण मानतो. आपल्याकडे आता कृष्णाष्टमीला लहान मुलांना नटवण्याचा पद्धत सुरू झाली, ज्याला कृष्णरूप सज्जा असं म्हणतात. अहो, प्रत्येकच लहान मुलगा गोपालकृष्णाचंच रूप आहे. कारण गोपालकृष्णांनी क्रीडाच तशा केल्या. प्रत्येकाला हवंसं वाटणारं हे रूप, गोंडस सौंदर्यैवा गुणैर्वा यदुपती सदृशो नास्ते देवोद्वितीय. सौंदर्य काय किंवा गुण काय, भगवंत गोपालकृष्णासारखा दुसरा देव नाही. त्यांचं सौंदर्य होतं, लावण्यही होतं, बाललीलाही होती, द्वाडही होता आणि गोडही होता. असं भगवंताचं हे मोठं सुंदर चरित्र यामध्ये आलेलं आहे. यामध्ये मग भगवंतांनी केलेल्या नवनीत चोरीच्या लीला असतील किंवा गोपाळांबरोबर खेळलेल्या अनेक क्रीडा असतील. या वेळेला निमित्त केलं खेळण्याचं, पण मोठमोठे राक्षस मारलेत. आघासूर काय, बकासूर काय, तृणावर्त काय, मोठमोठे राक्षस मारले आणि संपूर्ण पृथ्वीला या असुरापासून मुक्त केलं. तेव्हा केवळ लीला ही केवळ भगवंताची एक या ठिकाणी एक कृती. आपल्याला फक्त वाटलं भगवान क्रीडा करतायत, खेळतायत, पण खेळता खेळता असुरांचा वध त्यांनी केला. ब्रह्मदेवादिकांच्या सारख्यांचा मोह हा नष्ट केला आणि त्यांना शरण यायला लावलं. इंद्राधिकांना सुद्धा शरण यायला लावलं. आणि काही लोक म्हणतात की भागवतातला कृष्ण वेगळा आहे आणि गीता सांगणारा कृष्ण वेगळा आहे. अहो, वेगळा कसा असेल, एकच आहे. कारण भागवताच्या ग्रंथामध्ये जेव्हा या 24व्या अध्यायामध्ये दशमस्कंधाच्या भगवंतांनी इंद्रयागाला विरोध केला आणि कर्माला महत्व दिलं, तसंच कर्माचं महत्व गीतेमध्ये गायलेलं. कर्मात काही फरक नाही, भगवंताच्या तत्वज्ञानात फरक नाही. कर्मणैव विलीयते, कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते, सुखम दुःखम भयम क्षेमम कर्म भेवाभिपद्यते. अशा पद्धतीने आपल्याला 24व्या अध्यायामध्ये दिसतं. आणि इकडे कर्म हेच कर्मैव गुरुरीश्वर असं भगवान म्हणतात. कर्म हाच गुरु आहे, कर्म हाच ईश्वर आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः हे काय सांगतात. तेव्हा चातुर्वर्ण्य हे मी तयार केलंय, गुण आणि कर्म हे मी तयार केले. प्रत्येकाने आपापल्या कर्माने वागावं. स्वे स्वे कर्मण्यभिरतः ही गीतेमधलं तत्वज्ञान आहे. प्रत्येकाने आपल्या कर्मात तल्लीन असावं, दुसऱ्याच्या कर्मात जाऊ नये. परधर्मो भयावहा, दुसऱ्याच्या धर्मात दुसऱ्याच्या कर्मात जाऊ नये, आपला आपला धर्म सांभाळावा. याप्रमाणे भगवंतांनी गीतेतही तेच सांगितलंय आणि भागवतातही तेच सांगितलंय. तेव्हा असो, याप्रमाणे भगवंत हा या ठिकाणी प्रत्यक्ष सुगुण मूर्ती म्हणून आपल्या समोर आहे. अर्थात भगवंताच्या काही लीला लोकांनी आक्षेपार्ह मानल्या. विशेषतः गोपींच्या बरोबर केलेली रासक्रीडा ही लोकांना आक्षेपार्ह वाटली. पण ज्या भगवान गोपालकृष्णांनी गोवर्धन पर्वत धारण केला, 7 दिवस एका करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण केला, 12 गाव अग्नी गिळला, ते तुम्ही मान्य करता. ते भगवंताचं अद्भुत चरित्र नाही का? आणि मग त्यांनी रासक लीला केली तर याच्यात काय वाव आहे? अहो, भगवंत हा सर्व व्यापक आहे. भगवान हा सर्व विश्वव्यापक आहे. तो चैतन्यमय आहे. तो सगळ्या जगाचा स्वामी आहे.
म्हणून जर मग ते मान्य करायचं नसेल तर हे अमान्य करा, ते खोटं आणि हे खोटं माना. वास्तविक भगवंताचं चरित्र हे अलौकिक आहे आणि त्यांनी म्हटलंय न तथैवा चरितं क्वचित. भगवंताचं तत्वज्ञान, भगवंताच्या शब्द ऐकावेत, भगवंतानी काय सांगितलं तसं वागावं, भगवंत वागले तसं वागू नका. ते म्हणतात भगवंतानी जे सांगितलं ते ऐका, त्यांनी जसं वागले तसं वागू नका. या ठिकाणी न तथैवा चरितं क्वचित असं म्हटलंय. आणि म्हणून ईश्वरस्य वचनम सत्यम, वचः सत्यम. भगवंताचं वचन हे सत्य आहे. भगवंताचं वचनाप्रमाणे वागा, पण त्यांच्या वागणुकीप्रमाणे वागू नका. तसं असेल तर 12 गाव अग्नी तुम्हाला गिळावं लागेल. त्याप्रमाणे एवढ्या मोठ्या कालियावर थैथै नाच केला, कुठल्याही प्रकारचं विष त्यांना बाधू शकलं नाही. तुम्हाला तर एक मुंगी चावली तर आघात करतात. तेव्हा भगवंताच्या बरोबरीचा विचार आपण करू नये. तेव्हा भगवंतांनी अलौकिक लीला केल्यात, अलौकिक क्रीडा केल्यात आणि भगवान सर्व व्यापक आहे. हे व्यापक असणारं तत्व आहे. या ठिकाणी कृष्णोपनिषदामध्ये संपूर्ण अध्यात्म सांगितलंय. कृष्णोपनिषदात त्यांनी सांगितलंय, हे अथर्ववेदांतर्गत हे उपनिषद आहे. या उपनिषदामध्ये त्यांनी सांगितलंय की या सगळ्या मध्ये सगळे राक्षस म्हणजे कोण होते, देव कोण होते. ते म्हणतात सगळे देव म्हणजे गोपा किंवा गोपी ह्या ऋचा होत्या, वेदांच्या ऋचा. ऋग्वेद यजुर्वेद या दोन्हीच्या मिळून आणि उपनिषद मिळून 16,108 ऋचा होतात. या सगळे मंत्र म्हणजे गोपी आहेत, सगळे मंत्र म्हणजे भगवंताच्या स्त्रिया आहेत. आणि या सगळ्यांनी वेदमंत्रांना असं वाटलं की आपण भगवंताचा अनुभव घ्यावा, म्हणून त्या या ठिकाणी गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या. कृष्णोपनिषदात म्हटलंय, जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा विष्णू म्हणतात की तुम्ही आता पृथ्वीवरती अवतार घ्या, तेव्हा सगळे म्हणतात नाही 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 आम्ही अवतार घेणार नाहीत. अहो पृथ्वीवरचे जीवन फार कष्टमय आहे, पण जर तुमचा सहवास मिळणार असेल तर आम्ही अवतार घेऊ. तुमचा नित्य सहवास आम्हाला पाहिजे. कृष्णोपनिषद सांगतं शाश्वत परशार्पिते स्माकम गृह्यतेयम तर्वान्वयम. तुमचा जर रोज आम्हाला सहवास मिळाला तर आम्ही पृथ्वीवर जन्माला येऊ. मग याप्रमाणे देवानी मान्य केलं आणि म्हणून ब्रह्मदेव हे काठी झाले, इंद्र हे शिंगाड झाले, महादेव हे मुरली झाले. याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या सगळे ऋषी हे वृक्ष झाले. यथार्या हा वर्णन आहे, यथा आर्या हा. हे सगळे वृक्ष म्हणजे सगळे ऋषी आहेत. ऋषींनी वृक्षाचं रूप धारण केलं आणि ते गोकुळामध्ये निर्माण झाले. पशु पक्षी गायी सुद्धा वेदमंत्र आहेत. भगवंताच्या सोबत असलेल्या गायी काही साध्या गायी नाहीत, त्या वेदमंत्र आहेत. गोपिका वेदमंत्र आहेत. याप्रमाणे प्रत्येकाने यो नंद परमानंदो. नंद कोण आहे? नंद म्हणजे परमानंद आहे आणि यशोदा म्हणजे मुक्ती आहे प्रत्यक्ष. ते म्हणतात यशोदा मुक्ती गेहिनी. यशोदा ही मुक्ती आहे आणि माया असा त्रिविधा प्रोक्ता. याप्रमाणे मायेचे 3 रूप, सात्विक राजस आणि तामस. याप्रमाणे देवकी ही ब्रह्मविद्या आहे आणि प्रत्यक्ष देवई रूप गीयते. ज्या ब्रह्मविद्येचं गायन सगळे देव करतात ती देवकी आहे आणि वसुदेव हे देखील देवच आहे. याप्रमाणे असे सर्वांनी देवे काय ती देवकी. देवांनी जिचं वर्णन केले त्याला देवकी असं म्हणतात. याप्रमाणे प्रत्येकाने या ठिकाणी सगळ्या देवतांनी गोकुळामध्ये अवतार धारण केला. म्हणून गोकुळ म्हणजे भूवैकुंठ झालं. वैकुंठ वरती राहिलं नाही, वैकुंठ सगळे खाली आलं, गोकुळामध्ये आलं. असो, याप्रमाणे आता याचं विवरण आपल्याला करायचंच आहे, पण सांगायचं तात्पर्य असं की भगवान स्वतः पूर्ण अवतार या ठिकाणी धारण केला. तो पूर्ण अवतार का म्हणतात? प्रत्येकाच्या वेळेला भगवंताने अवतार धारणच केलेला आहे. मच्छे कच्छे वराह, पण तेव्हा छोटे छोटे कामं होते. मच्छावतार तेवढा धारण केला, त्या राक्षसाकडून वेद ग्रहण केले आणि सत्य व्रताला ज्ञान सांगितलं, झाला मच्छावतार. कच्छावतार तो या ठिकाणी
मंदर पर्वत खाली जात होता आणि भगवंताची पाठ खाजवत होती म्हणून कच्छावतार घेतला. त्यानंतर वराह अवतार पृथ्वीवरती आणायची होती, वराह अवतार झालं. तेवढ्या पुरते कामं छोटे कामं केले, ज्याला अंशावतार म्हणतात. काही अंशावतार आहे. त्यानंतर रामावतार धारण केला, परशुराम अवतार धारण केला, याला कलावतार असं म्हणतात. भगवंताच्या कला आहेत. तेवढ्या पुरतं काम झालं. पण पुढे काम वाढलं, राक्षस वाढले, रावण, कुंभकर्ण यासारखे इंद्रजित. मग भगवंताला शेषाचं साह्य घ्यावं लागलं आणि भगवंताने हा अवतार धारण केला. त्याचप्रमाणे प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव आणि संकर्षण, हे 4 वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. ते वासुदेव आणि संकर्षण म्हणजे भगवान राम आणि लक्ष्मण, आणि प्रद्युम्न आणि अनिरुद्ध म्हणजे भरत आणि शत्रुघ्न, आणि शिव म्हणजे प्रत्यक्ष मारुती. याप्रमाणे एवढे सगळे अवतार, आणि सीतादेवी ह्या माया, याप्रमाणे अवतार धारण केले. त्यानंतर पुढे मग अजूनच जास्त पृथ्वीवर प्रचंड राक्षसांचा थैमान माजलं. मग आता काय करावं? पृथ्वी शरण गेली ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवा, अहो हे राक्षसांचा धुमाकूळ माजलाय, मला पाप सहन होत नाही, मला बाकीचं ओझं होत नसतं, मग मी बाकीच्या ओझ्याने मला कधी त्रास होत नाही, मग पापाचं ओझं मला फार होतं, आणि म्हणून पाप हे सगळ्यापेक्षा जास्त वजनदार आहे, त्याचं मला ओझं होतं. तेव्हा हे पाप कशामुळे वाढले? राक्षसांच्यामुळे वाढले. लवकरात लवकर अवतार धारण करा, अशी भूमीने प्रार्थना केली गाईचं रूप धारण करून. आणि प्रार्थना केल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, थांबा, मी तुमची ही वेदना विष्णूच्या कानावर घालतो. सगळे देव ब्रह्मदेवाला शरण गेले आणि ब्रह्मदेवाने विष्णूच्या कानावर ही वार्ता घातल्याबरोबर विष्णूने सांगितलं, हे पहा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही लवकरात लवकर आता पृथ्वीवर अवतार धारण करा, कारण केवळ माझ्या एकट्याच्याने हे काम होणार नाही. आक्रांता भूरी भारेण, संपूर्ण भूमी ही आक्रांत झालेली, आक्रांत भूमीवरती पापाचा भार वाढलेला आहे. म्हणून तुम्ही आता काय करा, तुम्ही प्रत्येक या गोकुळामध्ये प्रत्येक जण जन्माला या. जनिष्यते तत्प्रियार्थम संभवन्तु सुरस्त्रिया. तुम्ही लवकरात लवकर अवतार धारण करा. प्रत्येक जण देव, याला सांगितलं प्रत्येक देवाला, आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक देव अवतार रूपाने या ठिकाणी प्रगट झाले. म्हणून वसुदेव हे कोण आहेत? निगमो वसुदेवयो. वसुदेव हे प्रत्यक्ष वेद आहेत, देवकी ही प्रत्यक्ष ब्रह्मविद्या आहे, नंद हे परमानंद आहेत, यशोदा ही मुक्ती आहे, आणि रुद्र हे या ठिकाणी मुरली म्हणून, कारण कृष्णाचं नेहमी सान्निध्य मुरलीशी आहे. कारण स्वर कुठून निर्माण झाले? स्वर महादेवापासून निर्माण झाले, त्यांच्या डमरूपासून. ऐ उन लट वगैरे जे पाणिनीचे आपल्याला स्वर दिसतात, सूत्र जे दिसतं, त्यामध्ये माहेश्वरी सूत्र असं म्हणतात. तेव्हा शब्द महादेवापासून निर्माण झाले, म्हणून महादेव मुरली झाले. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव काठी झाले, इंद्र शिंगाड झाले. प्रत्येक जणांनी अंग संगम करिष्यामी, भगवंतांनी सांगितलं, मी प्रत्येकाला स्पर्श करील. तुम्ही अवतार धारण करा, मी प्रत्येकाच्या सोबतच राहील. महद्वाक्यम करोम्यहम मोदितासे सुरा सर्वे कृतकृत्याधुना वयम. ज्याप्रमाणे वंशस्तु भगवान रुद्रा, अशा पद्धतीने प्रत्येक जण कोण कोण झाले त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर भगवंतांनी शेषनागाला बोलावलं आणि मायेला बोलावलं. शेषनागाला सांगितलं, महाराज तुम्ही आम्हाला सहाय्य करा, तुम्ही अवतार धारण केला म्हणजे मला रामावतारात सहाय्य झालं तुमचं. शेषाने ऐकलं. शेष म्हणाले, हो, रामावतारामध्ये मी तुमचा धाकटा भाऊ झालो, या वेळेला धाकटा भाऊ होणार नाही. का बरं? अहो, नक्ट भाव पण धाकट होऊ नये म्हणतात. का? अहो काय, रामावतारात मला किती त्रास झाला, तुमचा सगळा शब्द सुद्धा पडू दिला नाही. शेवटी तुमच्या हाताने मला अयोध्येच्या बाहेर जावं लागलं. बरं का? तर अपमान झाला ना, दुर्वासाचा अपमान झाला, तुमचा शब्द मी मोडला आणि शेवटी मला मृत्यू स्वीकारावा. मृत्यू म्हणजे
घरा मला राज्यातून बाहेर जावं लागलं, निष्कासित व्हावं लागलं आणि पुन्हा तुमचं दर्शन झालं नाही, तेव्हा मला धाकटा भाऊ नको. ते म्हणले बरं तुम्ही थोरले व्हा, तुम्ही दादा व्हा, मला हरकत नाही म्हणे. शेषनागो भवद्राम कृष्णो ब्रह्म शाश्वतम, तुम्ही आता माझे थोरले भाऊ म्हणून जन्माला या. आणि मग मायेला बोलावलं. माये तुझं एक काम आहे. काय? 2 कामं तुझ्याकडे. एक तर 7वा रोहिणीचा गर्भ, हा देवकीचा 7वा गर्भ हा रोहिणीच्या पोटामध्ये संक्रांत करायचा आणि नंतर यशोदेच्या पोटी जन्माला यायचं. ती म्हणाली हा हे दोन्ही कामं मी करेन, पण मला काय मिळणार आहे? ते म्हणे या कामाबद्दल तुला मी फार मोठं अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं सत्कार रूपाने तुला मी देणार आहे. म्हणजे काय देणार आहे? प्रतिफल काय? ते म्हणे कलियुगामध्ये तुझे जिकडे तिकडे मंदिरं होतील, प्रत्येक ठिकाणी तुझी पूजा होईल, नवरात्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात तुझी पूजा सर्वत्र होईल आणि तुला चंडिका, त्याचप्रमाणे वैष्णवी, त्याचप्रमाणे देवी, भगवती या नावाने तुझं वर्णन केलं जाईल. याप्रमाणे तिला सांगितलं आणि माया खुश झाली, माया निघून गेली. इकडे भगवंताने विचार केला की आता चला आपण अवतार धारण करण्यासाठी आपण तयारीला लागावं. इकडे घटना अशी घडली, त्याने वर्णन केलेलं आहे की आता पुन्हा सांगतात, ज्या वेळेला कंस याची चुलत बहीण ही देवकी होती, देवकाची पुत्री होती, कंसाची चुलत बहीण, तिचं लग्न वसुदेवाशी झालं आणि वसुदेवाशी लग्न होऊन आता हिला लक्ष्मीपूजनासाठी तिच्या घरी पाठवायचे म्हणून हे सगळे निघाले. तस्यां तु करीचे चौरे वसुदेव कुतोद्वाहा देवक्या सूर्य असा दम प्रयाणे रथमारोहत. रथावरती आरूढ झाला कंस. स्वतः हातात त्यांनी बागदोर धारण केले. अहो बहिणीवर नितांत प्रेम होतं त्याचं, त्यामुळं बहिणीसाठी सारथ्य त्यांनी स्वीकारलं आणि बहिणीचा या ठिकाणी पाठवणी सुरू झाली. यावेळेला रश्मीन हयानाम जगराह, रुक्म म्हणजे सोन्याचा रथ होता आणि त्या सोन्याच्या रथामध्ये त्याच्या समोर 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ आणि 10,000 दासी ह्या पुढे चाललेल्या होत्या. दुहित्रे देवका प्रादात आणि याप्रमाणे मोठमोठे वाद्य वाजत होते. ब्राह्मण मंत्रघोष करत होते. शंख, तुर्य, मृदंगाश, शंख वाजत होते, त्याप्रमाणे मृदंग वाजत होते, पणव वाजत होते, दुंदुभी वाजत होत्या आणि जे आवाज मोठ्याने सुरू होता त्या आवाजामध्ये लोकांचा गर्दा एवढा. अहो लोक काही थोडे होते का? सगळे त्यांच्या सोबत पथी प्रग्रहीण कौसमा भाषा शरीरवाक आणि तो निघालाय, मोठ्या आनंदात निघालाय, थाटात निघालाय, घोड्यांना पुढे 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 नेतोय. मागे हजारो लोक आहेत, समोर वाद्य वाजतायत. हत्ती पुढे 400 हत्ती, 400 हत्ती म्हणजे थोडे झाले का? त्या रस्त्याहून चाललेले 15,000 घोडे, 1800 रथ, 10,000 दास सगळे चाललेले, मंत्रघोष चाललेला आणि एवढ्या सगळ्या गर्द्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली काय? अस्य अष्टमो गर्भो हंता यंब से बुध. अरे मूर्खा, अबुध शब्द वापरलाय. हे मूर्खा, ज्या बहिणीचं तू मोठ्या थाटात लग्न करून दिलेलेस आणि तिच्या रथाचे बागदोर हातात धारण केलेलेस, त्या तुझ्या देवकीचा 8वा मुलगा तुझा अंतक होईल. एवढी आकाशवाणी फक्त त्यालाच ऐकू आली, बाकी कुणालाच ऐकू आली नाही. काय काय झालं? तिचा 8वा मुलगा मला अंतक आहे, माझा मारणार आहे असं म्हणल्याबरोबर त्यांनी ती बागदोर बाजूला सोडला. धाड दिशून रथाच्या खाली उडी मारली. कमरेला तलवार होती, पाटकन उपसली आणि देवकीला मारायला धावला. वसुदेवाला कळेच ना, कारण कोणालाच आकाशवाणी ऐकू नाही आली. वसू म्हणले अरे 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 कंसा, हे काय करायला लागलास तू? अरे तुझी बहीण आहे, तुझ्या मुलीसारखी आहे, तिला तू मारतोस. अरे स्त्रीला मारणं ही चुकीचं आहे एकतर, त्याच्यात तुझी लाडकी बहीण आहे, बरं हिला का मारतो? आताच तिचं लग्न झालंय. भगिनी म्हणतो मारब्य खर्ग आणि कचे ग्रहित, जे तिचा बुसडा धरला, केस धरले, काही नाही म्हणलं, आत्ताच्या इतकाला ठार करतो. वसुदेव एकदम पुढे आले. ते म्हणले थांब थांब थांब, अरे कंसा हे काय करतो?
आणि अद्यवाब्दे शतान तेव्हा म्हणे काही नाही, हिच्यापासून निर्माण होणारा 8वा मुलगा मला मारणार आहे, माझा मृत्यू होणार आहे. आणि मृत्यू आणि वसुदेव आता ज्ञान सांगायला लागले. वसुदेव म्हणले अरे मृत्यू माणसाला आहेच आहे, जो जन्माला आला तो मरणार हे तर ठरलेलंच आहे ना. अद्यवाब्दे शतान तेव्हा, आज नाही तर 100 वर्षांनी माणसाचा मृत्यू ठरलेला आहे. मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवा, जो जन्माला येतो तो मरतो. तेव्हा हे पंचत्व देहाचं 5 पंचत्व म्हणजे पंचभौतिक देह शेवटी नष्टच होणार आहे. आत्मा अमर आहे. यथा तृणजलू केयम, ज्याप्रमाणे एक या गवतावरचा एखादा किडा जसा आधी 2 पावलं पुढे ठेवतो आणि नंतर पुन्हा 2 पावलं दुसऱ्या पानावर ठेवतो, त्याप्रमाणे माणूस हा मरतो आणि दुसरा देह धारण करतो. असं तो म्हणतो भाऊजी मला ज्ञान सांगू नका, मला तत्वज्ञान ऐकायचं नाही, हा माझा आणीबाणीचा प्रसंग आहे, हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे. आता असं ऐकल्यावर वसुदेव म्हणले आता याला ज्ञान सांगून उपयोग नाही. मग जोपर्यंत आपला प्रयत्न माणसाने सोडू नये हे सांगितले, प्रयत्नवादाला महत्व दिले. पुराणांनी काही दैववादाला महत्व नाही दिलं, प्रयत्नवादाला महत्व दिले. ते म्हणतात मग प्रयत्नवाद काय, मग बोलायला लागले अरे ही तुझी मुलीसारखी आहे, पुत्री कोपमा, ही तुझी मुलीसारखी आहे, तुझी धाकटी बहीण, आणि तिला मारणं योग्य नाही. प्राप्तम कालम पती ओढू मिदम तत्रान्वपद्यत मृत्युर्बुद्धिमता पोई हो यावत बुद्धिबलो दयम. जोपर्यंत आपली बुद्धी काम करते तोपर्यंत माणसाने मरण टाळण्याचा प्रयत्न करावा. मग वसुदेव म्हणू लागले अरे कंसा थांब, प्रदाय मृत्यवे पुत्रान मोचे कृपणाभिमान, तिला सोड, सोड बरं आधी सोड, माझा ऐक, तुला हिच्यापासून मृत्यू आहे का? ती म्हणे नाही, हिच्यापासून होणाऱ्या मुलापासून, ते 8व्या मुलापासून, ठीक आहे, मी हिला झालेले प्रत्येक मुलगा तुला अर्पण करीन. बस का? अजून मुलगा व्हायला वर्षे, निदान 9 महिने, 9 महिन्याचा जो गर्भवास आणि नंतर मुलगा झाल्यानंतरही तुझ्याकडे येईपर्यंत 1-2 महिने जाणारच आहे. तेव्हा तुला प्रत्येक मुलगा मी समर्पित करील. प्रदाय मृत्यवे, तुला मारण्यासाठी मी देईन. मग तर झालं का? हिच्यापासून मृत्यू नाही. आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. हो म्हणला हे बरोबर आहे. आणि मग म्हणला भाऊजी बरोबर आहे, आपण आता तिला सोड. ज्याप्रमाणे तिला सोडलं आणि पुढे लक्ष्मीपूजन वगैरे सगळं झालं. शरीर संयोग देव हेतू प्रसन्न बंदाम भोजो निरपत्र पाम झालं. 1 वर्ष झालं. वर्षानंतर पुत्र जन्माला आला. कीर्तिमंतम प्रथमजम, कीर्तिमंत असं त्याचं नाव ठेवलं. जन्माला आल्याबरोबर वसुदेव शब्दाचे मोठे पक्के होते. त्याने हातात घेतला मुलगा आणि निघाला. तो कंसाकडे नेला आणि कंसाला सांगितलं, कंस महाराज म्हणे भाऊजी कुणीकडे आलात? हा मुलगा नुकताच जन्माला आला, देवकीचा पुत्र, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या पायाशी समर्पित करतोय. हे ऐकल्याबरोबर शुकाचार्य म्हणतात परीक्षिते त्याने पाहिलं मुलगा, भाऊजी अहो हा पहिला मुलगा आहे ना, 8व्या मुलापासून मला मृत्यू आहे, पहिला मुलगा आहे हा, घेऊन जा, याला मी काय मारणार नाही, हा पहिला आहे, हा काय मला मारणारा नाहीये. असं म्हणल्याबरोबर काय आनंद झाला वसुदेवाला. आधी मोठ्या दुःखाने गेले होते, जड अंतःकरणाने गेले होते, पण मनात दुःख घेऊ ठेवून पण शब्दाला जागण्यासाठी गेले. पण कंस नाही म्हणल्याबरोबर काय अत्यानंद झाला, नाचतच घरी आले. आल्याबरोबर देवकीला सांगितलं, देवकी 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 काय हो? ती तर रडतच बसली होती. तिला सांगितलं मारला नाही म्हणे कंसाने मुलं, नाही मारला, वा वा वा, माझा भाऊ अहो चांगला आहे. तुम्हाला वाटतं बायकोचा भाऊ, अहो बायकोचा भाऊ लोण्याहून मऊ आहे, चांगला आहे, तो काही असा काही दुष्ट आहे का, राक्षस आहे का? आणि मग असं म्हणेपर्यंत इकडे भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. नारदाची स्वारी आली. नारद आल्याबरोबर या ठिकाणी नारद म्हणतात कंसा अरे काय चाललंय, या म्हणे नारद. त्यांचं स्वागत वगैरे केलं.
आणि सांगितलं. कंस म्हणतात कुणीकडे आले? अहो काय ना कंसा, तू तुझ्यासारखा वेडा तूच आहेस. म्हणे काय झालं? अरे तुझ्या मारण्याची जय्यत तयारी सगळे देव करायला लागलेत. भगवान वैकुंठपती विष्णू तुला मारण्यासाठी सगळी योजना आखायला लागलेत. आणि त्याच योजनेचा भाग म्हणजे मला 8वा पुत्र मारणार आहे. अरे 8वा कशाचा? देवांच्याकडं अंकाना वामतो गतीही असं नियम आहे. अंक मोजायचे तर डावीकडून मोजावे लागतात, डावीकडून उजवीकडे मोजावं लागतं. आपण जेव्हा अक्षर वाचतो तेव्हा ते वाचतो, पण अंक डावीकडे मोजावे लागतात, म्हणजे उजवीकडून डावीकडे असे अंक मोजावे लागतात. आणि अक्षर मात्र डावीकडून उजवीकडे मोजावे लागतात. इकडे अंकाना वामतो गतीही, उजवीकडून डावीकडं. मग पहिला मुलगा कोणता होतो? 8वा पहिला होईल आणि पहिला 8वा होईल. मग मी आत्ताच सोडला म्हणजे मुलगा. अरे आणि या देवांचं काय खरंय? कोणत्याही आकड्याला कोणताही 8वा करतील, कुठूनही सुरुवात केली तर ते दुसऱ्यापासून सुरुवात करतील, 5व्यापासून करतील. त्यांचं काय खरंय? 8व्यापासून सुरुवात केली तर 8वा पहिला होतो. असं म्हणल्याबरोबर कंस तिथून ताबडतोब निघाला. केस मोकळे सोडले, हातात खड्ग घेतलं. देवकी देवकी आण तो तुझा पुत्र म्हणल्याबरोबर तो मुलगा घेतला आणि शिळेवर आपटून ठार मारला. अरे अरे दुष्टाचं मन काही धरवत नाही. असं म्हणतात ना की दुष्टाचं मन हे जसं एखाद्या तव्यावर आपण पाणी टाकावं, क्षणभर देखील थांबत नाही. तापलेल्या तव्यावर पाणी टाकलं तर क्षणभर देखील थांबत नाही. तसं दुष्टाचं मन क्षणभर देखील धरवत नाही असं म्हटलेलं आहे एका कवीनं. तेव्हा ते म्हणतात एक कंसाय महारुद्रम कालनेमी, आणि हा कंस म्हणजे कालनेमी होता याप्रमाणे त्यांनी वर्णन केले. आणि त्यानंतर मग कंसाने एक सगळी योजना केली. प्रलंब, बग, चाणूर, तृणावर्त या सगळ्यांना बोलावलं आणि मग 1 2 3 4 5 6 मुलं ठार मारले. 7वा मुलगा म्हणजे प्रत्यक्ष शेषावतार होता. मायेला सांगितल्याप्रमाणे मायेने काम केलं. काय केलं? तिने सप्तमो वैष्णव धाम यमनंतम प्रत्यक्षते. देवकीच्या पोटामध्ये शेषनारायणाचा गर्भ वाढू लागला. वाढता वाढता देवकी मोठी सुंदर दिसू लागली, अत्यंत तेजस्वी दिसू लागली. सगळे लोक म्हणाले, हो हे पहा, आज यावेळेस तेज काही वेगळे, यावेळेस स्वरूप काही वेगळे. कंस म्हणाला, लक्ष ठेवा लक्ष ठेवा. सारखी तिथं पहारी काही उभे केले आणि घटना अशी घडली की तेवढ्यात 4-5 महिने झाल्याबरोबर हिचा झाला गर्भपात. म्हणले अरे गर्भपात झाला, गर्भपात झाला, काय झालं म्हणले? अहो काय झालं काय माहित? गर्भम संकर्षणात्मे प्राहु संकर्षणम भुवी. या मायेच्या कृतीमुळं गर्भाचं संकर्षण केलं, गर्भ ओढला आणि तो रोहिणीच्या उदरामध्ये सोडला. रोहिणी गर्भवती झाली. सगळे गोकुळातले लोक म्हणू लागले, अहो असं कसं काय? म्हणजे वसुदेव तिकडं, रोहिणी इकडं, गर्भवती कशी? तेवढ्यात आकाशवाणी झाली. म्हणजे ओ लोक हो, तुम्ही कोणीही संशय घेऊ नका, हा गर्भ वसुदेवाचाच आहे. प्रत्यक्ष शेष नारायण या ठिकाणी जन्माला येणार आहेत अशा प्रकारचं सांगितलं. आणि गच्छदेवी व्रजामध्ये गो बलवलं कुटुंब, आणि रोहिणीच्या पोटामध्ये हा गर्भ वाढू लागला. आता आज जसं आपण हे किडनी ट्रान्सप्लांट वगैरे करतो, सगळ्याच गोष्टीचा मेंदू काय, किडनी काय, हे सगळे आपल्याला इकडचे तिकडे तिकडची ते टाकता येतात. तसं त्या काळामध्ये भगवंतांनी मायेच्या द्वारे गर्भाचं ट्रान्सप्लांट केलं. गर्भ इकडच्या पोटातून तिकड टाकला, शस्त्रक्रियेविना, शस्त्रक्रिया न करता हे सगळं आपोआपच झालं. अहो भगवंताजवळ माया आहे अघिट. ही माया कशी आहे? अघटित पटयशी माया. ही भगवंताची माया अघटित आहे, तिचा आपल्याला अंत पार लागत नाही. अघटित घटना पटीयशी माया याप्रमाणे. आणि मग इकडे तिला सांगितल्याप्रमाणे तिने कार्य केलं. आणि मग नामधेय आणि कुर्वंती, भगवंतांनी सांगितलं, हे माये तू हे कार्य केल्यामुळं तुला कलियुगामध्ये तुझे अनेक मंदिरं स्थापन होतील. नामधेय आणि कुर्वंती स्थान चंद्रा भूमी, तुझे पूजा अर्चा होईल. धूप दीप बली तुला समर्पित केला जाईल. नवरात्रामध्ये तुझी पूजा होईल. दुर्गे ती, भद्रकाली ती, तुला दुर्गा म्हणतील, तुला भद्रकाली म्हणतील. विजया वैष्णवी तिच, विजया नावाने
तुझं नाव प्रसिद्ध होईल, म्हणून आपण विजयादशमी म्हणतो. ही विजय आहे. याप्रमाणे वैष्णवी आहे तिचं. वैष्णवी नावाने कुमुदा, चंडिका, कृष्णा, तुला कुणी कुमुदा म्हणतील, कुणी चंडिका म्हणतील, कुणी कृष्णा म्हणतील, कुणी माधवी म्हणतील. याप्रमाणे माया नारायणी ईशानी, तू माया नारायणी म्हणून प्रसिद्ध होशील आणि ईशानी म्हणून प्रसिद्ध होशील. शारदे अंबिके तिचं, कुणी तुला शारदा म्हणतील, कुणी तुला अंबिका म्हणतील. आणि याप्रमाणे सांगितल्यानंतर इकडे सगळ्यांनी सांगितलं, अहो देवकीचा गर्भपात झाला, अहो कंसा तुमच्या भीतीने झाला. असं म्हटल्यानंतर कंसाला आनंद झाला. आता लक्ष ठेवा म्हणे, आता इथून पुढे आठवाय लक्ष ठेवा. याप्रमाणे त्यांनी 8व्याकडे लक्ष ठेवायला सांगितलं. पण भगवान हे विश्वव्यापक विश्वमूर्ती भगवंताची ताम वीक्ष कंस प्रभयांतरा. याप्रमाणे देवै सांगदे साकम, भगवान देवकीच्या उदरामध्ये तेज रूपाने प्रगटले. त्याने वर्णन केले की वसुदेवाच्या मनात भगवंताने प्रवेश केला. म्हणजे आपल्यासारखे पंचमहाभौतिक भगवंताचं शरीर नव्हतं. भगवंतानी वसुदेवाच्या मनात प्रवेश केला आणि मनात प्रवेश करून त्या ठिकाणी भगवंतानी आपलं रूप तेज रूपाने नंतर प्रगट केलं. पण आता भगवान देवकीच्या उदरामध्ये तेज रूपाने प्रगट होणार आहेत म्हटल्याबरोबर सगळे देव आले. ब्रह्मादिक सगळे देव, ब्रह्मदेव, शंकर हे सगळे आले, इंद्रादिक देव आले आणि यांची स्तुती करू लागले. त्याला गर्भस्तुती असं म्हणतात. ही गर्भस्तुती फार प्रसिद्ध आहे. ज्या ठिकाणी भगवान गोपालकृष्णाचा जन्म झाला मथुरेमध्ये, तिथे त्या ठिकाणी जे आपल्याला आज स्थान दिसतं तिथेही गर्भस्तुती लिहिलेली आहे. कारण या गर्भस्तुतीमध्ये संपूर्ण ब्रह्मदेवानी तत्वज्ञानाचे विवरण केलेले आहे. काय वर्णन केलंय? सुरुवात अशी केली आहे, सत्यम व्रतम सत्य परम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितम च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्य आत्मकोंताम शरणम प्रपन्ना. या ठिकाणी हे देवा सत्यव्रतम, तुम्ही सत्यव्रत आहात. कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे शब्द पाळला. तुम्ही सांगितलं होतं मी अवतार धारण करणार आहे, त्याप्रमाणे हा तुम्ही पूर्णावतार धारण केला. हे तुम्ही सत्य व्रत, म्हणजे जे व्रत शब्दाचा अर्थ संकल्प, म्हणून सत्य संकल्प ईश्वरा असं म्हटलंय. ईश्वराचा संकल्प कधी वाया जात नसतो. आपण संकल्प करतो आणि संकल्प पुन्हा विकल्पामध्ये परिवर्तित होतो. काय म्हणजे तुम्ही संकल्प केला, हो केला, पण जरा अडचणी झाल्या. मग काय झालं? म्हणालो होतो मी अमुक आता सत्यनारायण करील, पण पुन्हा अडचणी आल्या. मग म्हटलं आता बघू पुढच्या वर्षी करू. झालं. संकल्प विकल्पामध्ये परिवर्तित होतो. भगवंताचं तसं नसतं. संकल्प आणि सिद्धी बरोबरच असते. म्हणून ते म्हणतात सत्यव्रतम, तुम्ही सत्य संकल्प आहात. सत्यपरम, तुम्ही सत्यपर आहात. सत्य हे तुमचं स्वरूप आहे. आणि त्रिसत्यम, तीन सत्य. कोणते? कसं आहे, आज सत्य उद्या खोट आहे. आज एखादी गोष्ट खरी आहे पण उद्या ती खोटी ठरते. दिसतं आपल्याला मोहमयी आकाशामध्ये गंधर्व नगर दिसतं पण ते खरं नसतं. मृगजळ दिसतं पण खरं नसतं. नोटा सुद्धा काल 500 रुपयाची नोट चालली ना, पण मोदी सरकारने बंद केली, खोटी झाली. काल खरी होती, आज खोटी झाली. तेव्हा व्यवहार हा खऱ्या आणि खोट्याने युक्त आहे. पण भगवंताचं जे स्वरूप आहे ते त्रिसत्यम, ते भूतकाळात खरं होतं, वर्तमानात खरं आहे आणि भविष्य काळात खरं आहे. त्याला त्रिसत्य असं म्हणतात. याप्रमाणे सत्यस्य योनिम निहितंच सत्य, हे देवा तुमचं स्थान सत्य आहे. पंचमहाभूत हे तुमच्या आधारावर राहतात. तुम्ही पंचमहाभूताचे आधार आहात, म्हणून सत्यस्य योनिम असं म्हटले. आणि निहतंच सत्य, भगवंत तुमच्यामध्येच सर्व विश्व निर्माण होतं, परिपालन होतं आणि नष्ट होतं. सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम, तुम्ही सत्य ऋत आणि सत्य, ऋतंच सत्यांच्या भेदात तपसो ध्यजायता असं आपण म्हणतो वेदामध्ये. ऋतंच सत्यम, ऋत आणि सत्य. जे ऋत आहे, जे अनृत म्हणजे खोटं आणि ऋत म्हणजे सत्य. तेव्हा हे जे ज्याला आपण निसर्ग आहे, जो निसर्ग आहे सगळा पर्यावरण आहे, ते सत्यरूप आहे. भगवान हा निसर्गाचं सत्य म्हणजे ऋत आणि सत्य म्हणजे व्यवहारातलं सत्य.
त्याप्रमाणे परमार्थातलं सत्य. आणि भगवंता आपण सत्यरूप आहात. सत्य तुमचं नेत्र आहे, तुमचे डोळे सत्यरूप आहे. 2 डोळे आहेत, एक ऋत आहे आणि दुसरं सत्य आहे. याप्रमाणे या 2 डोळ्यांच्या द्वारे तुम्ही सगळ्या विश्वाचं संचलन करता. सत्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मनम शरणम प्रपन्नाः आणि तुम्हाला शरण आम्ही आलेलो आहोत. आता या ठिकाणी 1 ते 10 या आकड्यांच्या निमित्ताने त्यांनी वर्णन केलेलं आहे. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. हे रूपकात्मक आहे. जसं आपल्या 15व्या अध्यायामध्ये गीतेच्या ऊर्ध्वमूळमध्ये शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी असे परिणामी यस्तम वेदस वेदविद असं म्हणून या संसार वृक्षाचं वर्णन केले. तसा हा संसार वृक्ष त्यांनी सांगितलाय. ब्रह्मदेव म्हणतात की या संसार रूपी वृक्ष त्या वृक्षाचे एक आळ आहे. कोणता आळ आहे? माया हे त्याचं आळ आहे. एक आळ केलंय, त्याशिवाय वृक्ष लागत नाही ना. आळ केलं, ही आळ म्हणजे माया आहे. आणि एक वृक्ष आहे तो संसार रूपी वृक्ष आहे. त्याला 2 फळं आलेले आहेत. त्याला 2 फळं आलेत. एक फळ कोणतं आहे? 2 फळ आहेत, एक सुख आणि एक दुःख. एक सुखाचं फळ आहे, एक दुःखाचं फळ आहे. म्हणजे एक काय आळ आहे, एक वृक्ष आहे, 2 फळ आहेत. 3 काय आहेत ते म्हणतात याच्यामध्ये सत्व रज तम असे 3 याची मुळे आहेत. 2 फळ आहेत, 3 मुळे आहेत. एक आळ आहे, 2 फळ आहेत, 3 मुळे आहेत. त्यानंतर 4 रस आहेत. कोणते रस आहेत तर ते म्हणतात सत्व रज तम. याप्रमाणे तेथे धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे 4 रस आहेत. त्यानंतर 5 काय आहेत तर ते म्हणतात 5 पंच इंद्रियाच्या द्वारे तो जाणला जातो संसार. कोणता तर शब्द रूप रस गंध आणि स्पर्श या 5 रूपाने तो जाणला जातो. श्रोत्र त्वचा नेत्र रसना आणि नासिका. त्यानंतर 6 स्वभाव आहेत. कोणते स्वभाव आहेत? 6 तर अस्ति म्हणजे आहे. मग अस्ति मग तो जन्माला आला. अस्ति तो जन्माला आला. जाती तो जन्माला आल्यानंतर मग अस्ति जाती जन्माला आला. मग 3रा तो वाढला, त्यानंतर मोठा झाला, त्यानंतर त्याला अनेक पानं आले, त्यामध्ये बदल झाला, परिवर्तन झालं आणि मग तो वृद्ध झाला आणि शेवटी नष्ट झाला. वृक्ष अशा प्रकारचे अस्ति. त्याचप्रमाणे जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती. याप्रमाणे हे 6 त्याचे स्वभाव आहेत. त्यानंतर 7 काय आहेत तर रस रुधिर मांस मेद मज्जा अस्थि आणि शुक्र हे 7 धातू आहेत. 8 शाखा आहेत. कोणकोणत्या? पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार. त्याला 8 ज्याला आपण अष्टधा प्रकृती म्हणतो. ही अष्टधा प्रकृती कोणती आहे? पंचमहाभूत अहंकार मन आणि बुद्धी याला अष्टधा प्रकृती म्हणतात. त्या 8 प्रकार त्याचे आहेत. ह्या फांद्या आहेत त्याच्या. त्यानंतर याचे मुख आहेत. कोणते? 9 नवद्वार. आणि प्राण अपान व्यान उदान समान नाग कुर्म कृकर देवतत्व धनंजय हे 10 प्राण आहेत. आणि हे 10 प्राण म्हणजे काय तर याचे पान आहेत. याप्रमाणे या संसार रूपी वृक्षाचं हे वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात हा सनातन संसार वृक्ष आहे. प्रकृती याचा आश्रयस्थान आहे. त्याप्रमाणे सुख दुःखात्मक 2 फळ आहेत. सत्वरजात तमात्मक याचे 3 अशा प्रकारचे मूळ आहेत. त्यानंतर याला रस आहे, तो 4 प्रकारचा रस आहे. त्यानंतर 5 प्रकारे हा जाणला जातो. 6 याचे स्वभाव आहेत. त्यानंतर त्याची साल कोणती आहे तर हे धातू रस मांस मेद मज्जा अशा 8 प्रकारचे 7 प्रकारचे त्याची साल आहे. 8 त्याच्या शाखा आहेत ह्या अष्टधा प्रकृतीच्या. आणि याला 9 नवद्वार आहेत आणि 10 याचे पान आहेत. हे 10 पानं म्हणजे आपले पंच जे प्राण आहेत आणि पंच उपप्राण आहेत. याप्रमाणे याचं वर्णन केलं आणि मग भगवंताचं वर्णन करतात. हे भगवंता आपण त्वमेव एकासे तत् प्रसूती. भगवंता तुम्ही या विश्वामध्ये निर्माण होता
तो अवतार धारण करता, जगत कल्याणार्थ आपण अवतार धारण करता. आणि अनेक आपले अवतार आहेत. आतापर्यंत अनेक अवतार आपण धारण केलेत. मत्स्याश्व कच्छ नृसिंह वराह हंस, आपण मत्स्य कच्छ वराह नृसिंह, त्याप्रमाणे वामन असे अनेक अवतार धारण केले. रामावतार धारण केला आणि सगळ्या जगाला राक्षसापासून असुरापासून मुक्त केलं. दिष्ट्यांबते कुक्षिकता परकुमान, याप्रमाणे हे देवा तुम्ही अलौकिक आहात आणि आता लवकरात लवकर अवतार धारण करा असं म्हणून प्रार्थना केली. आणि अशी प्रार्थना केल्याबरोबर भगवंतांनी सगळ्या ब्रह्मादिक देवांना सांगितलं की तुम्ही आता आपापल्या ठिकाणी जा, मी लवकरच अवतार धारण करणार आहे. हा अवतार माझ्या स्वरूपामध्ये सर्व प्रकारच्या शक्ती एकत्र असणार आहे आणि या अवतारामध्ये माझ्या सर्व तुम्ही मला सहकार्य करा, याप्रमाणे सांगितलं. ब्रह्मादिक देव निघून गेले. आता या ठिकाणी एक कूट सांगितलंय. चतुर्भिश्च 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 त्रिभिस्तथा षड्भिर्विराजते योषो पंचतारधये मम, याप्रमाणे सुबोधिनी नावाची भागवतावर एक टीका आहे. ती टीका सुबोधिनी नावाच्या टीकेमध्ये याचं विवरण करण्यात आलेलं आहे. ते म्हणतात की ही जी टीका आहे सुबोधिनी नावाची, त्या टीकेमध्ये हा संदर्भ दिलेला आहे. ते म्हणतात चतुर्भिश्च 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 म्हणजे हे जे 90 अध्याय आहेत भागवताच्या या दशमस्कंधाचे 90 अध्याय आहेत एकूण. त्या 90 अध्यायाची विभागणी केलेली आहे. कशी तर ते वल्लभाचार्यांनी केलेली आहे. वल्लभाचार्य म्हणतात त्याचे 5 प्रकरणं पाडलेले आहेत. त्याला पंचधा असं म्हणतात. आणि त्यामध्ये जन्म, तामस, राजस, सात्विक आणि गुण असे 5 त्याचे प्रकरण पाडलेले आहेत. जन्म, तामस, राजस, सात्विक आणि गुण. त्यापैकी प्रथम चतुर्भीही त्याचे 7-7 अध्यायाचे एक टप्पे केलेत. चतुर्भी 7-28 अशा पद्धतीने. तर प्रत्येक 7-7 अध्यायामध्ये ह्या जन्म, तामस, राजस, सात्विक आणि गुण असे विभाग आपल्याला दिसतात. तेव्हा भगवंताचा जन्म आणि त्यांनी केलेले पराक्रम याचं वर्णन करत असताना पहिलं तामस प्रकरणाला उद्देशून जन्म प्रकरणामध्ये 7, नंतर तामस प्रकरणामध्ये 7, राजस प्रकरणामध्ये 7, सात्विकमध्ये 7 आणि 5 गुण प्रकरणामध्ये अशाप्रमाणे त्याचे विभाग करत असताना प्रमाण, प्रमेय, साधन आणि फळ अशा विभागामध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे. प्रमाण, प्रमेय, साधन आणि फळ म्हणजे पहिले 7 अध्याय प्रमाण, दुसरे 7 अध्याय प्रमेय, तिसरे 7 अध्याय साधन आणि चौथे 7 अध्याय फळ. अशा प्रकारे या 7-7 अशा प्रमाणे हे विवरण केलं. आणि ते करत असताना ते म्हणतात की पहिले जे अध्याय आहेत हे 5 ते 11 पर्यंत अध्याय हे तामस प्रकरणाचे, 1 ते 4 पर्यंत जन्म प्रकरणाचे, 5 ते 11 पर्यंत तामस विभागाचे, त्यानंतर 12 ते 18 पर्यंत प्रमेय आणि 19 ते 25 पर्यंत साधन आणि 26 ते 32 पर्यंत अध्याय रासपंचाध्यायीचे. याप्रमाणे हे तामस हे फळ प्रकरण. त्यानंतर दुसरं चतुर्भी म्हणजे काय तर राजस प्रकरणाला उद्देशून एक पहिलं प्रमाण, प्रमेय, साधन आणि फळ यामध्ये 28 अध्याय येतात. 33 ते 39 7 अध्यायाचा गट हा प्रमाण विभागाचा, 40 ते 46 अध्यायाचा गट हा प्रमेयाचा, 47 ते 53 साधन प्रकरणाचा, 54 ते 60 फळ प्रकरणाचा. राजस प्रकरणामध्ये प्रमाण, प्रमेय, साधन आणि फळ याप्रमाणे पुढचे 28 अध्याय. यामध्ये तामस आणि राजस प्रकरणामध्ये 4-4 विभाग आहेत आणि सात्विक प्रकरणामध्ये मात्र 4 विभाग नाहीत. प्रमेय, साधन आणि फळ असे 3च विभाग आहेत. त्याला म्हणून त्रिभीही असा शब्द त्यांनी वापरला. 61 ते 68 हा समुदाय प्रमेयाचा, 68 ते 74 हा साधन प्रकरणाचा आणि 75 ते 81 फळ विभागाचा. अशा प्रकारे हा तिसरा. त्यानंतर शेवटचं गुण प्रकरण राहिलं. याचे 6 अध्याय आहेत. ते षड्भी असा शब्द वापरला आणि त्यामध्ये 82 ते 87 पर्यंत 6 अध्यायाचा समूह हा गुण प्रकरणाचा आहे. याप्रमाणे या गुण
कारणाच्या अध्यायामध्ये वर्णिलेला कलायुक्त लीलात्मक भगवान आमचं रक्षण करो, आमच्या हृदयामध्ये विराजमान राहो, अशा प्रकारची भूमिका ज्यामध्ये या कूट श्लोकामध्ये आलेली आहे. अशा पद्धतीने हा कूट श्लोक हा जरा अवघड जरी असला तरी यातून 90 प्रकरणाची मांडणी कशी केलेली आहे, त्यामध्ये प्रमेय, प्रमाण, साधन आणि फळ याप्रमाणे ही मांडणी केलेली आहे. आणि त्याच्यात पुन्हा तामस, राजस आणि सात्विक अशा पद्धतीने याची मांडणी वल्लभाचार्यांनी केलेली आहे. आणि म्हणून मी याचं विवरण केलं. तेव्हा आता उद्या भगवान गोपालकृष्णाचा जन्म कसा होईल आणि प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्ण अवतीर्ण कसे होतील आणि त्यांचा जन्मोत्सव कसा साजरा होईल ते सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.